शूटिंगला सुरुवात करूया. नाही सर, शूटिंगला सुरुवात करूया. पण सर तुमची टीम कुठे आहे? म्हणजे दिसत नाही कोण एडीज वगैरे. हो ऍक्च्युली टीम नाही, आमची दोघांची टीम. आम्ही दोघंच आहोत. टी आणि एम टीम. मी डिरेक्टर आहे आणि हा कॅमेरामॅन आहे या पिक्चरचा. हा कॅमेरा वाटणं बाहेर जाऊ नको, त्याच्यावर ना चांगला माणूस आहे. आणि काय आहे, मी गर्दी वापरत नाही, गर्दीत क्रिएटिव्हिटी चेंगारते म्हणून आम्ही दोघंच करतो. सगळं सुटसुटीत आहे. नाही पण सर ही थोडी घाई होते असं नाही का वाटत तुम्हाला? थोडी घाई होते सर. नाही नाही नाही, घाई कशा होईल? आपण शूटिंगला सुरुवात करू डायरेक्ट. म्हणजे उद्या 11 वाजता रिलीज करायचा पिक्चर मला. अकरा दिवस तरी पाणी आणणार. मी पाणी देत नाही हो. मी पाणी देत नाही, मी फक्त पाणी दाखवतो. माझ्या प्रत्येक फ्रेम मध्ये ना मृगजलाचा भास असतो. मागल्या टायमाला एका फिल्म मध्ये मी नदीवर खेकडं पकडायला पोरं केलेली, तेव्हा खालना जो दाखवला होता अँगल पाण्याचा सांगतो. बाय, ते मृगजळ ऐकून उठली ती. बाय बाय, बरं वाटतं तुला? हा मी बरी आहे, पण 11 वाजता म्हणजे सर आम्हाला स्क्रिप्ट वगैरे द्या ना, म्हणजे आम्ही थोडं वर्किंग करू शकू सर. उष्णता माझ्या सगळ्या स्क्रिप्टी वाटावर असतात. बघितलं? वोट सांगून जीप दाखवली. जोक बघा, जोक क्रिएटिव्हिटी बघा. काय माणसाचा डोका आहे. आवाज द्यायला खाली घ्या. आवाज खाली घ्या. धक्का लागतोय काय? तुझा प्रॉब्लेम काय होतोय माहिती आहे? तर नमनात जटावी कॅरेक्टर केलं होतं ना, सोडत नाही अजून. खाली ये, मी आला काय पण करतो. स्क्रिप्ट वाटावर आहे आणि मी स्क्रिप्ट तुम्हाला सगळी सांगणार नाही. तुम्ही सगळे पचके आहेत. उद्या जाऊन कुठला इंटरव्ह्यू दिला आणि सगळी स्टोरी लीक केली मग उद्या 11 वाजता जेव्हा रिलीज होईल ना, त्या गावकऱ्यांबरोबर बघा सगळं काय. तुम्ही 11 बोलू नका हो. हलवून पडतो का था सारखा? वेगळं पकडले तिने आतमध्ये. उठा बाय. तू पडला बघा काय. तू काय आकडा धरलायस काय म्हणा? ते काळजी करू नको, तर होईल. तर ऐका ना सर, ठीक आहे स्टोरी बिरी नका सांगू. निदान मूवीचं नाव काय आहे, की आमच्या दोघांच्या कॅरेक्टरची नाव काय असं एवढं सांगितलं तरी बरं होईल. पिक्चरचं नाव सोपं आहे. तुझं काजूचं बॉन्ड, माझी आंब्याची फोड. आवडलं ना? आवडलाय. हे आवडलंय नाव तुला? नाव आहे बद्दू. आणि तुमच्या कॅरेक्टरची नाव तर लय दिवस घेतले होते विचार करायला. काय? तुझं नाव सुवासिनी आहे. अच्छा सुहास, हे लॉजिकल वाटतंय. एकदम घरेलू नाव वाटतंय. हा आणि सर माझं नाव. तुझं नाव सुचवायला म्हणजे मी वनवासातच गेलो होतो. असा बसलो आणि वर्ण काहीतरी टालक्यात पडलं तेव्हा तुझं नाव नाव काय सर? बॉन्ड्या.